माजी आमदार दिलीप माने यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशानंतर सोलापूरच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे। या प्रवेशामुळे भाजपात एका गटात उत्साहाचे वातावरण असले तरी दुसरीकडे पक्षातील प्रभावी नेतृत्व असलेल्या 2 देशमुख यांची तीव्र नाराजी उघडपणे चर्चेत आली आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने महत्त्वाचा निर्णय घेत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे। मात्र ही नियुक्ती अवघ्या 24 तासातच रद्द करण्यात आल्याची घोषणा झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। या अचानक पदमुक्तीमागे पक्षांतर्गत नाराजी, दबाव आणि समीकरणातील बदल कारणीभूत असल्याची चर्चा आहे। दरम्यान या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सिद्धलीला निवासस्थानी भेट दिली। ही भेट सौजन्याची असल्याचे जरी सांगण्यात येत असले तरी पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी आणि आगामी पालिका निवडणुकीपूर्वी समन्वय साधण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे। एकीकडे माजी आमदाराचा पक्षप्रवेश, दुसरीकडे ज्येष्ठ नेत्यांची नाराजी, निवडणूक प्रमुखाची 24 तासात पदमुक्ती आणि त्यानंतर पालकमंत्र्यांची थेट भेट, या साऱ्या घडामोडींमुळे सोलापूर भाजपातील अंतर्गत राजकारण सध्या चांगलेच तापल्याचे चित्र आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर या अंतर्गत घडामोडींचा उमेदवारी वाटप आणि पक्ष संघटनावर काय परिणाम होतो याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे।